विठ्ठल 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 आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे या तुकोबाचे उदकी अभंग रक्षिले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा. विठ्ठल परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवारी. सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं. परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथमाना, पांडुरंगा करो प्रथमाना. पांडुरंगा करो प्रथमाना. पांडुरंगा सर चरण संतातिया, सर चरण संतातिया. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. दुसरे चरण दानिया, दुसरे चरण दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपा दाने त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार.
बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास त्यांचा कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे हंसर ते वंदू श्रेष्ठरण नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझे पाया मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेर विठाल आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे एकेकाळचे कट्टर विरोधी आणि एकेकाळचे म्हणण्यापेक्षा कालांतरानं तुकोबरायांचा अधिकार कळल्यानंतर त्यांचे अतिशय जवळचे शिष्य झालेले रामेश्वर भटांचा हा 3 चरणाचा आरती प्रकरणातील चौकडा असल्यामुळं थोडस म्हणायला थोडं अवघड जात होतं पण अभंग पाहिला तर सुंदर आहे रूपाचं वर्णन आहे म्हणून अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल अभंगाचा विचार करायचा असा तर जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन या अभंगामध्ये पाहायला मिळतं नक्की या आरतीमध्ये काय आहे तर आरतीमध्ये तुकोबरायांचं वर्णन तुकोबरायांचा गुण आहे तुकोबरायांचं विशेषण आहे आणि तुकोबरायांचं चरित्र पण पाहायला मिळतं म्हणून ही आरती प्रकरण या ठिकाणी सेवेकरिता घेतलेलं आहे पण सेवेकरिता घेतलेला असताना ज्यावेळेस रामेश्वर भटांना तुकोबरायांचा जो काही अनुभव आला त्यावेळेस रामेश्वर भट्ट तुकोबरायांना आरती गातात आर्तता निर्माण होते ज्याविषयी एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या भगवंताविषयी एखाद्या संताविषयी मनामध्ये आर्तता निर्माण झाली की आरती तयार होते अशा पद्धतीनं आरती ही निर्माण करत असताना रामेश्वर भटांना तुकोबरायाला संबोधलं आरती तुकारामा तुम्ही आहात तरी कसे तुम्ही एकतर स्वामी आहात स्वामी या शब्दाचा अर्थ मालक जगाच्या मालकाला जसं आपण स्वामी म्हणतो पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला मालक म्हणतो तसं तुकोबराया तुम्ही सुद्धा काहून आहात मालक आहात एवढंच आहात का तुम्ही स्वामी आहात सद्गुरूही आहात नवे नवे सद्गुरू नाही जगाचे गुरु आहात तुम्ही आणखीन कसे आहात तुम्ही एक मूर्ती आहात पण कसली मूर्ती आहात सच्चित आनंद ज्याच्याकडे आहे अशी तुम्ही मूर्ती आहात सच्चिदानंद मूर्ती पाय तुकोबराया तुमचे पाय दाखवा मला तुमचं दर्शन घ्यायचं
का दर्शन घ्यायचंय याचा अर्थ विचार करायचा झाला तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, जसं रघुकुलामध्ये जो वंश जन्माला आला, श्रीराम प्रभू जे जन्माला आले ते रघुकुलातले असल्यामुळे त्यांना राघवे म्हटलं, राघव म्हटलं गेलं. रामप्रभूंना आपण राघव म्हणायचो. या राघवानं काय केलं तर त्या समुद्रामध्ये राम नावानं, श्रीराम लिहिलेल्या नावानं पाषाणाचे दगड त्या समुद्रामध्ये टाकल्यानंतर ते जसे तरले तसे तुकोबाराया, रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकोबाराया मी सुद्धा पाहिलंय. तुम्ही काय केलंय, तुमचे अभंग त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये वरती आलेले पाहिले आहेत, पाहिले ना. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात की राघवे सागरात पाषाण तारियेले, तैसे या तुकोबाचे उदकी अभंग रक्षिले. त्या गाथ्यामध्ये उदकी हा शब्द आहे बरं का. म्हणून उदकी रक्षिले, उदक म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी. तुकोबारायांचं वर्णन करत असताना तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, तुकोबाराया तुमचा अधिकार इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, आम्हाला असं वाटलं की या जगामध्ये सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते ब्रह्म आहे. तुमची तुलना कोणाशी तरी करावी असं मला वाटलं. कोणाशी करावी, कोणाशी करावी, पण मला कुणाचंही नाव सुचत नव्हतं. मग मला असं वाटलं जगात सगळ्यात मोठा असेल ते ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माशी तुमची तुलना करावी. म्हणून मी तुलना करायला गेलो. कशी तुलना करायला गेलो, एका पारड्यामध्ये तुकोबाराया तुम्हाला बसवलं, एका पारड्यामध्ये ब्रह्माला बसवलं, पण ते ब्रह्माचं पारड तुकोबारायांचं पारड खाली वर न होता एकमेकाला चिकटलं गेलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आलं, ते ब्रह्म तुकोबारायांपाशी जवळ आलं. म्हणून मी रामेश्वर तुमच्या चरणावरती मस्तक ठेवतो, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अल्पसा परिहार द्यायचा तो असा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे पांढरेवाडी, या पांढरेवाडी मध्ये हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेले 31 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पण हा अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना पहा 31 वर्ष म्हणजे 2.5 तपपूर्ती पूर्ण झाली आणि पुढे आता वाटचाल चाललेली आहे. पण ही वाटचाल करत असताना कैलासवासी निळोबा नाना गिरमकर यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह त्या ग्रामपंचायतच्या वट्यावरती, तिथं आपण पहिला इथंही होता, इथं होता, नंतर ग्रामपंचायतच्या तिथं वट्यावरती बरेच दिवस केलेला. काही मला एवढंसं काही आठवत नाही, पण अगदी थोडं थोडं आठवतं. पण हा 31 वर्षाचा हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्यांच्या पाठीमागं प्रेरणा म्हणून संजय महाराज गिरमकर यांना हा सप्ताह बरेच दिवस त्यांनी मार्गदर्शन त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे. व्यासपीठावरती असणारे आमचे हरी महाराज कदम महाराज या ठिकाणी, अशोक महाराज व्यासपीठावरती आहेत. तुम्ही दोघंही काही वेगळे नाहीत नाही का. हरिभक्त परायण त्यांचं तर नाव मला घ्यावंच लागणार आहे, माझे गुरु आहेत ते. हरिभक्त परायण अशोकजी महाराज मेरगळ. तसं पाहिलं तर इथं उभा राहण्यासाठी 3 गुरु असतात म्हणतात ना, ब्रह्मा विष्णू महेश, तिन्ही सांगतो पहा. अशोक महाराजांनी एक उभा केलं, आप्पांनी उभा केलं आणि तुम्ही सगळ्यांनी उभा केलं. हे सगळे माझे गुरु आहेत आणि तुमच्यामुळे मी इथं आज उभा आहे. तर माझाही आज धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन किंवा धन्य आनंदाची सापडली वेळ, अशा पद्धतीने आजची वेळ आहे. या ठिकाणं हरिभक्त परायण आमचे अखिल भारतीय वारकरी या सेवेचं फळ काहीतरी पुण्य प्राप्त होईल म्हणून अनेक वेळ न दवडता आपण
सेवेकडे प्रारंभ करूया. विठ्ठल 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 पहा, जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये फक्त पैसा आणि धन, मुलं किंवा आपली संपत्ती, गाडी, बंगला हे जीवनाचं रहस्य नसून जीवनाचं महात्म्य काहीतरी वेगळं आहे. जीवन जगताना मात्र महात्म्य जीवनाचं, या जीवनाची सफलता विचार करायचा झाला तर फक्त पैसा अडका आणि या गोष्टीमध्ये नसून, धनामध्ये नसून काहीतरी जीवनाचा उद्देश वेगळा आहे. भगवंतानं आम्हाला बनवताना काही वेगळं बनवलं. काय वेगळं बनवलं? मनुष्याचा जन्म काही वेगळा बनवला. अनेक पशुपक्षी आपण पाहतो, प्राणी पाहतो, पण इथं पाहिल्यानंतर पहा, जीवन जगत असताना तुमचा आमचा जन्म काहीतरी वेगळा आहे. काय कारण आहे? या जीवनामध्ये आल्यानंतर जीवन जगत असताना काय कारण आहे? आपण कशासाठी जन्माला आलो? आपल्याला वेगळं कशासाठी बनवलं? काय कारण आहे? तर हे फक्त कारण आहे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती करावं. भगवंतानं सृष्टी निर्माण करताना मनुष्य प्राणी असा वेगळ्या पद्धतीनं बनवला की त्यांनी भगवंताचं नामस्मरण करावं, भजन पूजन करावं, हा एक उद्देश आहे. पण उद्देश असून आपण ते विसरून जातो. आपण त्या भजन पूजनाकडे जात नाही. काय उद्देश आहे जीवनाचा? पंछी पंख बिना, हस्तिदंत बिना, नारी पुरुष बिना, वैसा नर हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन करे मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन करे मेरे मना, तेरी उमर हरि नाम बिना, सुमिरन कर ले. याचा अर्थ काय? पंछी पंख बिना, एखादा पक्षी आहे आणि त्याला पंख नाहीत. पहा महाराज, काय उपयोग आहे का हो त्याचा? नाही. पंछी पंख बिना, हत्ती आहे भला मोठा, दातच नाहीत, काय उपयोग आहे का हो? नाही. तसा माणूस भगवंताची प्राप्ती हरिनामाविना त्याचा उपयोग नाही. म्हणून हरिनाम करायला पाहिजे. पण हे हरिनाम घेता असताना मात्र आपण बुद्धीचा विचार करायला पाहिजे. मग बुद्धीचा विचार करत असताना बुद्धी कोणाकडे आहे? अनेक पशु पक्षी पाहिले, सृष्टीवरती अनेक जीव पाहिले. या जीवामध्ये पशु पक्ष्यांनाही बुद्धी आहे, आपल्यालाही बुद्धी आहे. मला असा प्रश्न विचारताय, खरं सांगा, पशु पक्ष्यांना बुद्धी आहे का? याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. पशु पक्ष्यांना, प्राण्यांना बुद्धी आहे का? आहे का नाही? फक्त एवढं तुम्ही उत्तर द्या. काय वाटतं तुम्हाला? बुद्धी आहे की नाही? आहे बुद्धी. मग बुद्धी आहे म्हणता लॉक करायचं, लॉक किया जाय. बुद्धी आहे म्हणजे मग बुद्धी आहे तर मग ते वारीला का जात नाही? हरिपाठाला काय येत नाही? नाही येत का? बुद्धी आहे का नाही? काय म्हणणं आहे तुमचं? हरिपाठ करत नाही ते बुद्धी नाही. मग बुद्धी नाही म्हणावं तर एखादी बुद्धी नाही म्हणावं तर सगळ्यात पहा, आपल्या घरचा एखादा प्राणी जर विचार केला, सगळ्यात निर्बुद्ध प्राणी काय हो? आपण म्हैस विचार करू, रेडा विचार करू, नाही का? निर्बुद्ध आहे, त्याला बुद्धीच नाही. आता याला बुद्धी नाहीये आणि आपण म्हणतो पण बुद्धी नाही. नाना महाराजांनी सांगितलं पहा, बुद्धी नाही. पण याच्या पुढं आता काही केलं, आपण शेतकरी लोक आहे, याच्या पुढे कडबा तोडून टाकलेला भाऊ, कसला? वाळलेला कडबा तोडून टाकला. 5 मिनिटांना घरच्यांना घास आणला हिरवा आणि हे कडबा खाते कोण?
म्हैस आणि शेजारी आणून हिरवा टाकला, आता काय खाते? घास खाते. बुद्धी नाही म्हणले, आहे ना बुद्धी. एखादी शेळी आहे, शेळी, तिला हरभरे खायला घालायचे. बापू हरभरे खायला घालायचे. हरभऱ्यामध्ये खडे टाकले, खडे टाकल्यावरती ते हरभरे फुकून खाते, खडं बाजूला काढते, हरभरा खाते. एवढंच काय, एखादं मांजर आहे, मांजर एखादे खूप त्रास देते, अजिबात झोपू सुद्धा देत नाही. ते उचललं, पिशवीमध्ये घातलं आणि अगदी मळत पशी नेऊन सोडलं. का लांब सोडायचं? मला लांब सोडायचं काय? नको, माघारी येईल. लांब जरी नेऊन सोडलं, कुरकुम मध्ये थोड्या वेळ थांबलो तर ते माघारी येते. पहा, आल्या बरोबर रामकृष्ण हरी आहे ना. निर्बुद्ध प्राणी आहे, पण त्या प्राण्याला पण बुद्धी आहे, पण ही भगवंताची प्राप्ती करणे एवढी बुद्धी नाहीये. म्हणून भगवंताची प्राप्ती करायची असेल तर फक्त माणसाकडे त्याची बुद्धी आहे आणि त्याचा विचार माणसानेच करावा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा. सुंदर प्रमाण दिलं. पहा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव दुसऱ्याकडे कुणाकडे नाही, फक्त माणसाकडे. पण माणूस याचा विचार करत नाही, इथं मात्र दुःख आहे. पण हे पाहत असताना पहा, ही बुद्धीचा विचार करून मग भगवंताची प्राप्ती करायची. पण भगवंताची प्राप्ती करत असताना मात्र भगवंताची रूप दोन आहेत. कुठल्या भगवंताची प्राप्ती करायची? दोन रूप सांगितली शास्त्रामध्ये. काय हो? एक रूप सांगितलं मूर्तंच आणि एक रूप सांगितलं अमृतंच. दोन रूप सांगितली. मग या दोन रूपाचा विचार करायचा झाला तर एक रूप असं आहे अमृतंच आहे, त्याला मूर्तीचा आकारच नाही, त्याला कसलाच आकार नाही, त्याला रंगही नाही, रूपही नाही, काहीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 तुही रघुराया, तुही रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 सुंदर प्रमाणे पहा, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. याला रंगच नाही, रूपच नाही, याला कसं भजायचं, याला कसं पुजायचं? माऊलींना सुद्धा प्रश्न पडला. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. पा सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू काहीच लक्षात येईना. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव. देवा नाही रूप, देवा नाही भाव. देवा नाही रूप, देवा नाही
नाही भाव देवा नाही गाव कोठे काही देवा नाही गाव कोठे काही देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही नाव देवा नाही नाव देवा नाही नाव. वा वा. सुंदर प्रमाण दिलं पहा महाराजांना. देवा नाही रूप देवा नाही हा. रूपच नाही म्हणले, मग रूपच नाही पाहायलाच मिळत नाही तर त्याचं वर्णन कसं करायचं. मग दुसरा अर्थ सांगितला किंवा दुसरं रूपाचं त्या ठिकाणी सांगितलं मूर्तंच. या मूर्तीला आपण भजलं तर मात्र काय होतं तर मग आपल्याला भगवंताचं रूप कळू शकतं. म्हणून हा अभंग घेतला इथे. आता लक्षात आलं ना अभंग काय घेतला तर रूपाचं वर्णन या आरतीमध्ये पाहता येतं. कुठल्याही देवाचं रूप पाहायचंय तर ते कुठल्याही देवाचं वर्णन पाहायचंय त्या पहिली आरती बघायची, दुसरं कुठलंच काही पाहायचं नाही. पहिली आरती पाहिजे. चला वेळ इतका कमी आहे माझ्याकडे की अगदी बोलायलाच 8-10 झाल्या होत्या. थोड्या थोड्या वेळामध्ये आता मी त्या ठिकाणी सांगून जाईल. मग ही रूपाचं वर्णन करत असताना हे मूर्ती रूप म्हणजे काय तर ही आरती आहे. या आरतीमध्ये विचार करायचा झाला तर प्रत्येकानं आरती पाहिलेली आहे, आरती केलेली आहे. आरती म्हणजे काय याचा प्रश्नाचं उत्तर आपण पाहू. आरती म्हणजे काय हो. आपण म्हणलं चला आरती करूया, पहिलं काय घेतात ताम्हण घेतात, त्याच्यात अक्षता टाकतात, त्याच्यावरती काय टाकतात कापूर टाकायचा आणि ती पेटवायची. त्यानं काय होतं दादा काय होतं म्हणले आरती जर पेटवलीत काय होतं त्या शेजारी असणारा अंधकार निघून जातो, प्रकाशात रूपांतर होतं. आरती पेटवल्यानं अंधकार निघून जातो आणि आरती म्हणल्यानं काय होतं या हृदयामध्ये असणारा अंधकार निघून जातो. आरती म्हणायची. बर पुढे जाऊन विचार करायचा झाला तर आरती म्हणजे काय दोन शब्द दोन अर्थ सांगून देतो. एक म्हणजे पहा आरती अलाकाना आ तला दुसरी वेलांटी तिला रफार दिला, दोनच शब्दाची झाली आरती. म्हणजे काय याचा अर्थ पहा. एखाद्या मुलानं एखादं कृत्य केलं की जे न सांगावं न ऐकावं न पाहावं त्यावेळेस घरच्यांना ही गोष्ट कळल्यानंतर घरचे काय म्हणतात येऊ द्या मुलाला, आल्यावर त्याची काय करू आम्ही म्हणजे ऐकताय सगळे ऐकताय आरती करू. ही आरती वेगळी. आणि आता जी आपण आरती पाहिजे ती अलाकाना आ र आणि तला दुसरी वेलांटी 3 शब्दाची आरती. मग ही आरती म्हणजे काय तर याच्यामध्ये अ म्हणजे संपूर्ण आणि रती म्हणजे मिक्स होणं, सामील होणं, त्या भगवंताच्या रूपामध्ये सामील होणं याला म्हणायचं आरती. विठ्ठल 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 ही आरती पाहत असताना नक्की आरती म्हणजे काय तुम्हाला लक्षात आले, आरती का करावी लक्षात आली. मग आरती कोणाकोणाची केली जाते हो. प्रपंचामध्ये आपण आरती पाहतो. आपण प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या आरती करताना पाहतो पण आपल्याला माहितच नाही आपण त्या आरती आहेत म्हणून. काय आरती आहे प्रपंचामध्ये काय पहा. काही लोक आरती करत असताना पहा बहीण भावाची आरती करते, पत्नी पतीची आरती करत असते. पुढे जाऊन पाहायचं झालं तर प्रजा राजाची आरती करताना आपण पाहिली. अजून पुढे जाऊन सांगायचं झालं तर देशाच्या सीमेवरती जे सैनिक उभा राहिलेले आहेत आणि त्या सैनिकांची सुद्धा आरती केली जाते. कधी केली जाते हो आरती जर समजा एखाद्या सैनिकाला वीरमरण जर प्राप्त झालं, होऊ नये पण वीरमरण प्राप्त झालं, पण ते वीरमरण प्राप्त झाल्यानंतर त्याची शाही इतमामध्ये आरती केली जाते. हे मेरे वतन के हो में भर लो जो शहीद हुए हैं उन्हीं जरा याद करो. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उन्हीं जरा याद करो कुर्बानी. पहिली ना ही देशाच्या सीमेवर केली जाणारी आरती आहे. तात्या मगाशी म्हणले
महाराज कुठला अभंग घेता म्हणलं. बघू आता कुठला. म्हणलं आरती घ्यावा असं वाटतंय. म्हणले कोण कोणाची आरती करते एवढं सांगा बरं का म्हणले. बरं म्हणलं सांगतो. आणि पहा ही आरती करत असताना ही देशाच्या सीमेवर असणारी आरती आहे. का हो आरती आहे? आज जर आपण या सीमेवरच्या जर त्या सैनिकाची आरती करत नसेल तर आज एवढं सुखात बसलो नसतो. पहा आज युद्ध किती पेटले पाहिलं ना. पण या युद्धाचा प्रसंग असताना आज आपण भारत देश आपला सुखामध्ये. भारत माता की. कारण सगळे देशाचं स्टेटस पाहिलं, सगळे रडताना उद्ध्वस्त होताना पाहिले आणि आपल्याकडे काय करताना पाहिले स्टेटस होली है असं स्टेटस होतं पहा सगळ्यांचं. म्हणजे आपण आनंदात आहे का त्यांच्यामुळं. चला पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपण प्रजा राजाची आरती करताना पाहिली. कधी करताना पाहिली हो? प्रजा राजाची आरती करताना पाहिली. अशी आरती करताना पाहिली की ज्या वेळेस राजा आपल्या नगरामध्ये फिरत असताना तो असा फिरत असतो की घोड्यावरती बसलेला आहे, नगरात फिरतोय. पण आरती का करायची तर त्या ठिकाणी सगळ्या महिला सडा समर्जन करून रांगोळ्या वगैरे फुले वगैरे टाकून राजाची आरती करण्यासाठी सज्ज आहेत. पण का करायची आरती विचारलं तर सांगितलं आमच्या राजामुळं आम्ही सुखात आहे. आमच्या राजामुळं आमचं कुंक सुखात आहे. आम्ही सुखात आहे. राजा तूही सुखी राहा, आम्ही सुखी राहतो. विठाला 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 विठाला